काय रे पप्प्या, बिना चड्डीचा कुठे घेऊन राहिला तू रामपाऱ्यात? खरंच राव, चड्डीच घालायची विसरलो का नाही मी टेन्शन मध्ये. कशाचं एवढं टेन्शन घेतलंय तो? मग सांगणार काय झालं तर? तुला काय सांगू गाण्या, माझ्या रात्री कोंबड्या चोरी गेल्यात. किती कोंबड्या होत्या? 12 कोंबडे होते आणि 25 कोंबड्या होत्या. पप्प्या तू लय भारी, पण तो ऐकलीत त्या कोंबड्या होत्या मला तो सांगितलंच नाही अजून. अरे बापा, तुला काय सांगू, कालच घेतल्या होत्या. एक अंड पण खायला नाही भेटला अजून. अरे सकाळी काय काय काल भेटलंय, माझा काही दिवस चांगला जात नाही आज. कोंबड्यावर ध्यान ठेवायला तिथं कुत्र बित्र होतं की नाही कोणी? अरे मीच होतो बाबा तिथं रात्री झोपायला. काय म्हणतो पप्प्या, तू तिथं असताना कोंबड्या चोरी गेल्या? कोंबड्याच्या खुराड्याजवळच मी जागीच झोपलो होतो बास टाकून तिथं. पण सकाळी पाहतो तो कोंबड्याच नाही खुराड्यात एक पण. कोणा तरी लय मोठा हात मारला राव तुझ्या कोंबड्यावर. घरी घरी माहिती आहे की नाही अजून कोंबड्या गेला तर? अरे कोणालाच माहित नाही अजून. म्हाताऱ्याला जर माहीत झालं ना भाऊ तर मला घराच्या बाहेरच ठेवतील. तरी सांगू पण नको अजून कोंबड्या चोरी गेल्या म्हणून. हे तो बापाचा बीपी वाढन बापा. गाण्या मला तोही मदत पाहिजे रे बापा आता कोंबड्या बाहेर. तुला कोणावर शेक आहे का? कोणा चोरल्या असतील कोंबड्या तर? काय एक रात पण लोकांना टिकू द्यायला नाही कोंबड्या. जाऊ दे पप्प्या, नाराज नको, मी तुला मदत करतो कोंबड्या पाहायला. आता चाल बरं आपण दोघं पाहू कोंबड्या. पप्प्या कोंबड्या शोधायचा आता एकच पर्याय बरं का. काय पर्याय बाबा सांग तर लवकर. मग दमवर चालला इथं चालू चालू. आपण काय करूया माहिती का, गावात दौंडीच देऊ आता. सर का मला का माझ्या बापाचा मार खायला लावतो बापा, दौंडी देऊ त्याला माहीत नाही अजून. मग माझ्याकडे दुसरी आयडिया आता कोंबडी शोधायची. काय आयडिया आहे सांग लवकर आता. पप्प्या रात्री सर्व गावात फिरणे आपल्याला, ज्याच्या घरी चिकन दिसन तोच चोर आहे. मायला गाणी तुला डोकं आहे राव खरंच हा. मला वाटलं तू असंच आहे गांडो बिंडो. अरे भाऊ, 10वीत मला 35.36% एवढा समजलं काय मला? हे बघ मय बाप एवढा ती खोल, लप लवकर लप लवकर. काय रे पप्प्यान गाण्या, काय करू राहिली इकडे सकाळी सकाळी? काही नाही काका, गाड्याने मी लय दिवसाचं भेटलो नव्हतो, मग भेटू राहिलो आता. काय रे पप्प्या, तू चड्डी कुठे गेली? काय सांगू तुम्हाला, ते कोंबड्याच्या नादात मी चड्डी घालणंच विसरलो. काय कोंबड्याच्या नावात चड्डी घालायला विसरला? काय झालं आपल्या कोंबड्याचं? काही नाही पप्पा, आपल्या कोंबड्यांनी मोठे अंडे दिले आज. 100 एक असतील. काय 100 एक अंडे? कोंबड्या तर 25 असे, 100 अंडे कशी देते एका रात्यात? तुम्हाला काय सांगू, आपल्या कोंबड्याला स्पेशल आहे. एक कोंबडी एका रात्यात 3 अंडे देती. वा वा पप्प्या, मला तुझ्यावर खूप गर्व आहे. तू मोठा उद्योजक होतील कोंबड्यामध्ये. तर पप्पे तर कोंबड्या येत का काय खातो रे 3 अंडे द्यायला? तर त्यांची स्पेशल काळजी घेतो बाबा मी, रात्रंदिवस तिथंच असतोय. बरं पप्प्या, मी येतो शेतातून चक्कर टाकून एकदा, कोंबड्याला पण बघून येतो. दाणे गिने टाकून येतो त्यात, म्हणजे एखादून अंडा शिल्लक देईन डबल. हा काका, तुम्ही जा बरं लवकर आणि 2-4 अंडे माझ्या घरी पण द्या बरं. का रे गाणे, म्हातारं तर वावराकडे चाललंय आणि त्या खोरड्यात तर काही एक कोंबडी नाही ना. म्हातारं घरी आल्यावर आता मी भुर्जी करून खातात काय? तू लवकर काहीतरी कर रे बापा आता. मित्रांनो या संध्याकाळी पप्प्याची भुर्जी खायला. मित्रांनो कोंबड्या कोणी चोरल्या हे बघण्यासाठी चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.